नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत काय शिकत होतो रे? तर सेलचं स्ट्रक्चर इन डिटेलमध्ये शिकत होतो. सेलचं स्ट्रक्चर शिकताना आपण काय म्हटलं की सेलचे काही स्ट्रक्चर्स आहेत की आपण कुठून सुरुवात केली तर सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, सायटोप्लाझम असेल, त्यानंतर आपण मेम्ब्रेननी बाउंड अशा सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऑर्गॅनिली पण शिकलो, बरोबर. तर काही ऑर्गॅनिली ह्या सिंगल मेम्ब्रेननी बाउंड होत्या, काही ऑर्गॅनिली ह्या डबल मेम्ब्रेननी बाउंड होत्या आणि काही ऑर्गॅनिली ह्या जसं की रायबोझोम सारख्या ऑर्गॅनिली ह्या कुठल्याही मेम्ब्रेननी बाउंड नव्हत्या, तरी पण त्यांचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे, त्यामुळे त्यांना ऑर्गॅनिली असं आपण म्हटलेलं होतं. तर ऑर्गॅनिली शिकलो, सायटोप्लाझम, हे सगळे सेलचे स्ट्रक्चर आपले शिकून झालेले आहेत. न्यूक्लियस शिकलो, पण आता आपण हे बघणार आहोत की सेलमध्ये काही छोटे छोटे काय असतात, स्केलेटल किंवा सेलला सपोर्ट करणारे किंवा मेकॅनिकली स्ट्रेंथ देणारे काही स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. ते काय असतात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर आपण ह्याआधी शिकलो की सगळ्या ऑर्गॅनिली अशा तशा कशाने बनलेत काय, त्या प्रकारेच हे जे स्मॉल स्ट्रक्चर्स प्रेझेंट असणार आहेत सेलमध्ये ते आपण इन डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर आपले सेलमधले कुठले स्ट्रक्चर शिकायचे राहिलेत? सेलमध्ये प्रेझेंट असतं सायटोस्केलेटन. काय प्रेझेंट असतं? सायटोस्केलेटन. त्याचबरोबर आपलं काय शिकायचं राहिले? सिलिया आणि फ्लॅजेलम. काय होतं? सिलिया आणि फ्लॅजेला कशाने बनलेत किंवा कशा आहेत, आणि सेंट्रिओल, हे तीन पार्ट आपले शिकायचे राहिलेत. त्यातला आपण सायटोस्केलेटन म्हणजे काय ते शिकूया. काय शिकूया? सायटोस्केलेटन. सायटो म्हणजे सेल, सेलचं स्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय रे? तर सापळा, एखाद्या गोष्टीचा सापळा. जसं की आपलं स्केलेटन कशाने बनलेलं आहे? बोन्सनी बनलेले, बरोबर. आपल्यामध्ये दोन स्केलेटन सापडतात, एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेर, बॉडीच्या बाहेर सापडणारं स्केलेटन. जसं की बाहेरचं स्केलेटन आपलं कोण आहे? तर हेअर असेल, स्किन असेल, हे काय आहेत? आपले एक्झोस्केलेटन आहेत. आणि एंडोस्केलेटन कोण आहेत आपले? तर प्रत्येक जे बोन आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये प्रेझेंट आहे ते काय आहे? आपलं एंडोस्केलेटन आहे. तर हे एंडोस्केलेटन काय करतं रे? तर एक बॉडीला काय देते? शेप देते. त्याचबरोबर काय करतं? एक स्ट्रेंथ देते. आणि त्यामुळे आपण काय करतोय तर आपल्यामध्ये बोन्स आहेत, त्यामुळे तुम्ही काय करू शकताय? चालू शकताय, फिरू शकताय किंवा मुवमेंट घडून आणू शकताय. हे म्हणजे कशामुळे घडून येते? तर तुमच्या स्केलेटनमुळे. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीत जसं स्केलेटन प्रेझेंट आहे त्याचप्रमाणे सेलमध्येही काय असतं? एक स्केलेटन असतं की तिला काय दिलं जातं? त्या स्केलेटनमुळे एखादा शेप दिला जातो, तिला सपोर्ट दिला जातो किंवा त्यांची मुवमेंट घडून आणली जाते. कशा थ्रू? तर सायटोस्केलेटन म्हणजेच सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या स्केलेटनकडून काय घडून आणलं जातं? त्यांच्यामध्ये काही मुवमेंट घडून आणल्या जातात, त्यांना स्ट्रेंथ दिली जाते किंवा त्यांना शेप दिला जातो, किंवा बऱ्याच सेलमधल्या ॲक्टिव्हिटी असतात त्यांच्यामध्ये त्यांचा काय असतो? महत्त्वाचा रोल असतो. म्हणून सायटोस्केलेटन ज्यावेळेस आपण शिकतोय त्यावेळेस समजून घ्या की सायटोस्केलेटन म्हणजे कुठं प्रेझेंट असणार आहे? सेलमध्ये. जिथं जिथं त्या सायटोस्केलेटनची गरज असणार आहे तिथं तिथं तुम्हाला सेलमध्ये काय पाहायला भेटेल? हे सायटोस्केलेटन. मग आपण इन डिटेलमध्ये शिकूया की सायटोस्केलेटनमध्ये 3 इलेमेंट दिसतात आपल्याला, किंवा सायटोस्केलेटनमध्ये कोण कोण प्रेझेंट असतं. सायटोस्केलेटल इलेमेंट बघूया आपण. सायटोस्केलेटन इलेमेंट्स. सायटोस्केलेटन स्केलेटल इलेमेंट्स जे असतात ते 3 प्रकारचे इलिमेंट पाहायला दिसतात आपल्याला सेलमध्ये. जर आपण अभ्यास केला तर सायटोस्केलेटन इलेमेंट्स 3 प्रकारचे पाहायला भेटतात. कोणकोणते? म्हणजे आपल्या सेलचं सायटोस्केलेटन ह्या 3 इलेमेंटनीच बनलेले, ह्यापेक्षा दुसरं काहीही आपल्याला पाहायला भेटणार नाही. तर काय असेल? मायक्रो फिलामेंट्स. मायक्रोफिलामेंट्स प्रेझेंट दिसतात आपल्याला कुठे? तर सेलमध्ये, जे की काय तयार करतात? सेलचं सायटोस्केलेटन तयार करतात.
इंटरमेडिएट फिलामेंट, इंटरमेडिएट फिलामेंट्स. आणि तिसऱ्या टाईपचे जे सापडतात ते काय असतात, मायक्रोट्युब्युल्स. काय असतात, मायक्रोट्युब्युल्स. ह्या तिन्ही स्ट्रक्चरनी मिळून काय बनतं, सेलचं सायटोस्केलेटन. म्हणून काय म्हणलं, सायटोस्केलेटल इलेमेंट 3 आहेत. एक आहे मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट आणि मायक्रोट्युब्युल्स. ह्या तिन्ही स्ट्रक्चरनं आपल्या सेलमधलं काय बनतं, सायटोस्केलेटल. सेलला एक स्ट्रेंथ किंवा शेप किंवा मुवमेंट घडून आणायची असेल त्या सेलची, तर काय कशाने बनवलेलं आहे, ते सायटोस्केलेटननी तयार झालेल्या स्ट्रक्चर थ्रू ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवल्या जातात कुठनाच्या, सेलच्या. तर आपण एक एक बघूया की हा इलेमेंट कसा आहे किंवा किती साईजचा आहे किंवा त्याच्यात कोण प्रेझेंट आहे. तर मायक्रोफिलामेंट जे असतात ते कशा असतात, तर सॉलिड रॉड लाईक स्ट्रक्चर असतं. कशा असतात, सॉलिड रॉड लाईक स्ट्रक्चर. सॉलिड रॉड लाईक स्ट्रक्चर म्हणजे कसं, तर समजा हा एखादा रॉड आहे, तर तो आतमध्ये पोकळ नसताना तो कसा असतो, भरीव आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर कोणाचं प्रेझेंट असतं, तर मायक्रोफिलामेंट्सचं. ते कशा असतात, एकदम स्मॉलर असतात. ॲज कम्पेअर ह्या तिन्हींमध्ये जर पाहिलं तर हे कशा असतात, स्मॉलर इन साईज असतात. स्मॉलर इन साईज असतात. मग ह्यांची साईज किती, साईज किंवा डायमीटर म्हणूया, साईज किंवा डायमीटर. तर ह्यांची साईज किती असेल रे, तर ह्यांची साईज असते 6 ते 7 नॅनोमीटर. 6 to 7 नॅनोमीटर एवढी काय आहे ह्यांची, तर साईज असते. त्याच कम्पेअर आपण जर इंटरमिडिएट फिलामेंट बघितले तर काय दिसतात आपल्याला, इंटरमिडिएट फिलामेंटची साईज किंवा डायमीटर जर पाहिला आपण तर आपल्याला तो किती दिसतो, ह्या दोन्हींच्या मधला दिसतो. म्हणजे कोणाच्या, मायक्रोफिलामेंटच्या किंवा मायक्रोट्युब्युलच्या मधली जी साईज असेल ती कोणाची असते, इंटरमिडिएट फिलामेंट्स. मग काय म्हणूया आपण, इंटरमिडिएट फिलामेंट्सची, इंटरमिडिएट फिलामेंट साइज और डायमीटर, साइज और डायमीटर is between microfilament and microtubule. Microfilament and microtubule. मायक्रोट्युब्युल म्हणजे किती साईज असेल, तर त्यांची साईज असेल 8 to 12 नॅनोमीटर एवढी असेल. म्हणजे काय, तर मायक्रोट्युब्युल्स जे मायक्रोफिलामेंट आणि मायक्रोट्युब्युल आहेत. तर मग मायक्रोट्युब्युल कशा असतात, तर हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतात. कशा असतात, ट्यूब लाईक म्हणजे काय, किंवा पाईप लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजे हे असे रॉड लाईक स्ट्रक्चर असतं ह्यांचं पण, ह्यांच्यासारखंच. पण इथं कसं रॉड लाईक स्ट्रक्चर होतं, सॉलिड आहे. कसं म्हटलं मी, सॉलिड रॉड लाईक स्ट्रक्चर म्हटलं. तर हे कसं असणार आहे, आतमध्ये ह्यांची काय असणार आहे, पोकळी असणार आहे, पाईपसारखं स्ट्रक्चर असणार आहे, ट्यूबसारखं एखादं स्ट्रक्चर असणार आहे. तर ह्यांच्यामध्ये हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे असणार आहे त्याने काय बनलेलं असणार आहे, आपला मायक्रोट्युब्युल. म्हणजे काय असणार आहे, ट्यूब लाईक स्ट्रक्चर, ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आणि काय असणार आहे म्हणले आपण ह्यांच्यात, तर लार्जर इन साईज असणार आहेत. हे कसे होते, स्मॉलर इन साईज. म्हणजे कोणाच्या कम्पेअर, ह्या तिन्ही इलेमेंटच्या कम्पेअरमध्ये चाललोय आपण. तर ह्यांची हे कशा असणार आहेत, लार्जर इन साईज असणार आहेत. लार्जर इन साईज ॲज कम्पेअर मायक्रोफिलामेंट आणि इंटरमिडिएट फिलामेंट. मग ह्यांची साईज किती असेल, तर 25 नॅनोमीटर एवढी काय असणार आहे, मायक्रोट्युब्युल्सची साईज असणार आहे. मग आपण बघितलं हे कसे आहेत, सॉलिड आहेत, रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. आणि हे कसे आहेत, तर हॉलो आहेत. म्हणजे काय, तर आतमध्ये पोकळी दिसणार आहे आपल्याला. कसे आहेत हे, हॉलो आहेत. म्हणजे कसे, ट्यूबसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, आतमध्ये त्यांच्या पोकळी प्रेझेंट असणार आहे. पण ह्यांची साईज कशी आहे,
मोठी आहे, ह्यांचा डायमीटर कसा आहे, मोठा आहे. ह्यांचा डायमीटर किंवा साईज आपण 6 ते 7 बघितली आणि ह्यांची किती साईज किंवा डायमीटर किती पाहिला आपण, 25 नॅनोमीटर पाहिला. त्यांच्यामधली साईज कोणाची आहे, इंटरमिडिएट फिलामेंट. म्हणूनच त्यांना कदाचित नाव कसं दिलेलं आहे, इंटरमिडिएट म्हणजे दोन्हींच्या मधलं. म्हणून काय म्हणलं आपण, तर इंटरमिडिएट फिलामेंट साईज और डायमीटर इज बिटवीन मायक्रोफिलामेंट अँड मायक्रोट्युब्युल्स. तर हे झालं साईजचं. मग आपण बघूया की मायक्रोफिलामेंटमध्ये कोण कोण प्रेझेंट असतं. तर मायक्रोफिलामेंटमध्ये आपल्याला कोण दिसणार आहे, मायक्रोफिलामेंट कंपोज्ड ॲक्टिन प्रोटीन्स. मायक्रोफिलामेंट्स कंपोज्ड कोण असतात, ॲक्टिन नावाचे प्रोटीन्स. ॲक्टिन प्रोटीन्स म्हणजे हा जो रॉड बनला आहे आपला, तो कशाने बनलेला असतो, तर हे जे ग्लोब्युलर प्रोटीन असतात, ज्यांना काय म्हणूया आपण, ॲक्टिन प्रोटीन, असे काय होतात, एकत्र येतात आणि एक सॉलिड स्ट्रक्चर तयार करतात. एक काय करतायत, सॉलिड रॉड लाईक स्ट्रक्चर तयार करतायत. त्यांना काय म्हणायचं, हे काय आहेत आपले ॲक्टिन प्रोटीन्स. ॲक्टिन प्रोटीन्स ते एकत्र येऊन काय बनवत आहेत, तर एक तुमचा मायक्रोफिलामेंट, कसा मायक्रो एकदम छोटा फिलामेंट तयार करतात किंवा एखादा छोटा दोऱ्यासारखा धागा तयार करतायत. हे म्हणजे काय, ॲक्टिन प्रोटीन्स असतात. मेनली हा एक प्रोटीन जर पाहिला आपण ॲक्टिनचा, तर तो कसा असतो, जी ॲक्टिन म्हणलं जातं. आणि असे जी ॲक्टिन अनेक एकत्र येऊन काय बनतं, एफ ॲक्टिन फिलामेंट बनतो. एफ ॲक्टिन फिलामेंट बनतो. हे खूप डिटेलमध्ये एवढं नका लक्षात घेऊ, फक्त लक्षात घ्या की काय होतं, असे अनेक ॲक्टिन मॉलिक्यूल एकत्र येतात, अनेक फिलामेंट तयार करतात. त्यांना काय म्हणायचं, मायक्रो फिलामेंट्स म्हणायचं. इंटरमिडिएट फिलामेंटमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, तर अशा अनेक प्रोटीनियस फायबर्स एकत्र आलेले दिसणार आहेत. इथं कसा एकच फायबर दिसतोय आपल्याला किंवा एकच फिलामेंट दिसतोय, तशा इथं काय दिसणार आहेत आपल्याला, 2-3 फिलामेंट किंवा 2-4 फिलामेंट एकत्र आलेले दिसणार आहेत. त्यामुळं काय बनतोय तो, त्याची साईज काय बनतीये, थोडी जास्त बनतीये, 8 to 12 दिसते. मग काय म्हणू आपण, इंटरमिडिएट फिलामेंट आर कंपोज्ड ऑफ फायब्रस प्रोटीन. ह्यांच्यात काय दिसतात, फायब्रस प्रोटीन्स. म्हणजे काय, हे तर फायब्रस प्रोटीन, हा एक फायब्रस प्रोटीन, हा एक फायब्रस प्रोटीन, असे 2-3 फायब्रस प्रोटीन एकत्र येऊन काय बनला, एक आपला तर इंटरमिडिएट फिलामेंट बनला. इंटरमिडिएट फिलामेंट बनतोय. हे काय, कशाने बनलेला इंटरमिडिएट फिलामेंट, फायब्रस प्रोटीन एकत्र येतात आणि काय बनवतात, इंटरमिडिएट फिलामेंट बनवतात. मग मायक्रोट्युब्युलमध्ये कोण दिसतं, इट कंपोज्ड ट्युब्युलिन प्रोटीन. इट कंपोज्ड कोण असतं, ट्युब्युलिन प्रोटीन. ट्युब्युलिन नावाचं प्रोटीन आपल्याला कोणामध्ये पाहायला भेटतं, तर मायक्रोट्युब्युल्स. हे ट्युब्युलिन प्रोटीन जे असतात त्यांची अरेंजमेंट कशी असते, तर असे हे ट्युब्युलिन प्रोटीन काय केलेले असतात, अरेंज केलेले असतात आणि असा एक रॉड तयार करतात. असा ह्याच्या खाली हे सगळे असे आणि मध्ये काय राहते, एक पोकळी राहते. ह्या ट्युब्युलिन प्रोटीननी काय बनतं, आपलं मायक्रोट्युब्युल्सचं स्ट्रक्चर बनतं. म्हणजे काय कळलं आपल्याला की मायक्रोफिलामेंट हे स्मॉलर इन साईज आहेत आणि त्यांच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे, ॲक्टिन. इंटरमिडिएट फिलामेंट हे कसे आहेत, दोन्हींच्या मधली रेंज म्हणजे त्यांची साईज आहे आणि त्यांच्यामध्ये कोण दिसलं आपल्याला, फायब्रस प्रोटीन दिसले. मायक्रोट्युब्युल्स हे लार्जर इन साईज आहेत आणि त्यांच्यामध्ये आपल्याला कोण दिसलं, ट्युब्युलिन नावाचे प्रोटीन्स त्यांच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट दिसले. हे झालं आपल्या
सायटोस्केलेटनच्या इलेमेंटची सगळी इन डिटेल माहिती, किंवा हे सगळं सायटोस्केलेटनमध्ये कोण कोण आहे आपल्या, तर सायटोस्केलेटन आपल्या सेलचं कोणी कोणी बनवलेलं आहे, मायक्रोफिलामेंट असतील, इंटरमिडिएट फिलामेंट्स असतील किंवा मायक्रोट्युब्युल्स असतील, हे सगळे एकत्र येऊन काय बनवतात सेलचं आपल्या सायटोस्केलेटन. मग सायटोस्केलेटनचं फंक्शन काय, तर सायटोस्केलेटन काय करतात सायटोस्केलेटन काय करतायत, हेल्प्स इन द मेंटेनन्स ऑफ द शेप ऑफ द सेल. एखाद्या सेलचा शेप काय करतात, ते मेंटेन ठेवण्याचं काम करतात. त्याचबरोबर हेल्प्स इन द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सेल अँड सेल ऑर्गॅनिली. एखाद्या सेलचं काय करून आणायचं आहे, कॉन्ट्रॅक्शन करून आणायचं आहे. म्हणजे कधी, तर एक मसल सेल आहेत आपल्या, मसल सेलमध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. हे कशामुळं घडून येतं, तर तिथं काय प्रेझेंट असतात, ॲक्टिन मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजेच मायक्रोफिलामेंट्सनी तिथले मसल्स काय बनलेले असतात, मसल सेलमध्ये काय असतात, मायक्रोफिलामेंट जास्त प्रमाणात असतात आणि ते काय घडून आणतात, तर कॉन्ट्रॅक्शन घडून आणतात. म्हणजे सेलचं कॉन्ट्रॅक्शन घडून आणायचं आहे तर आपल्याला कोण लागणार आहे, सायटोस्केलेटन प्रेझेंट असावं लागणार आहे. चेंज इन शेप ऑफ द सेल, शेप जर चेंज करायचा असेल तरीही आपल्याला सायटोस्केलेटनची गरज लागणार आहे. हेल्प इन द सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजनच्या वेळेस आपल्याला काय करावं लागतं, क्रोमोझोम सेपरेट करावे लागतात. त्यावेळेस सेंट्रिओल काय करतात, मायक्रोट्युब्युल्स तयार करतात. मायक्रोट्युब्युल्स जाऊन क्रोमोझोमच्या कायनेटोकोअरला अटॅच होतात. कायनेटोकोअर वगैरे आपण शिकलोय, कायनेटोकोअरला अटॅच होतात आणि क्रोमोझोम काय करतात, सेपरेट करतात. त्यावेळेस आपल्याला मायक्रोट्युब्युल लागतात. मायक्रोट्युब्युल कोण आहेत, सायटोस्केलेटनचे इलेमेंट आहेत. म्हणजे काय, तर सेल डिव्हिजन घडून आणायची आहे तर आपल्याला कोण लागणार आहे, मायक्रोफिलामेंट्स किंवा मायक्रोट्युब्युल्स लागणार आहेत. मेकॅनिकल सपोर्ट, एखाद्या सेलला मेकॅनिकल सपोर्ट द्यायचं काम तर ते करणारच आहेत. हे मी तुम्हालाही सुरुवातीलाही सांगितलं. तर मग हे सेलमध्ये कुठं प्रेझेंट असतात, कसे प्रेझेंट असतात, तर समजा ही एखादी सेल आहे, हा आपला न्यूक्लियस आहे, हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हा गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, लायझोझोम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. ही आपली एक सेल झाली. मी जनरल स्ट्रक्चर काढते आहे. तर ही आपली सेल आहे, तिच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, असे काही दोऱ्यांसारखे बारीक स्ट्रक्चर दिसतात. हे काय झाले रे, मायक्रोफिलामेंट झाले. काय झाले, मायक्रोफिलामेंट्स झाले. इंटरमिडिएट फिलामेंट काय असतात, त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. म्हणजे जर असे काढले मी, इंटरमिडिएट फिलामेंट कुठेही असू शकतात बॉडीमध्ये, जास्त करून न्यूक्लियसच्या कडेने आपल्याला काय दिसतात, इंटरमिडिएट फिलामेंट दिसतात. हे झाले काय, इंटरमिडिएट फिलामेंट्स. इंटरमिडिएट फिलामेंट्स पहिल्यांदा लक्षात घ्या, सायटोस्केलेटन म्हणजे सेलचं स्केलेटन कुठं प्रेझेंट असणार आहे. मेनली आपण काय म्हणलं की कुठं प्रेझेंट असतात आपले सायटोस्केलेटन, इट इज द नेटवर्क ऑफ द फायब्रिल थ्रू आउट द सायटोप्लाझम. सायटोस्केलेटनची डेफिनेशनच अशी आहे की एक नेटवर्क आहे प्रोटॅनियस प्रोटीन फायबर्सचं. प्रोटीन फायबर्सचं एक नेटवर्क पूर्ण थ्रू आउट द कुठं पसरलेलं आहे, सायटोप्लाझममध्ये. त्यांना काय म्हणायचं, सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटनची डेफिनेशनच अशी आहे की इट इज द नेटवर्क ऑफ द फिलामेंटस प्रोटीनस नेटवर्क थ्रू आउट द सायटोप्लाझम. म्हणजे काय, ते सायटोप्लाझममध्ये सगळीकडे आपल्याला कुठे 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 प्रेझेंट दिसणार आहेत किंवा त्यांचं एक नेटवर्क दिसणार आहे, त्यांना म्हणायचं सायटोस्केलेटन. मग मायक्रोफिलामेंट आपल्याला काय दिसतील, एकदम छोटे छोटे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतील. त्यातून थोडेसे मोठे दिसलेले काय असणार आहेत, आपले इंटरमिडिएट फिलामेंट असणार आहेत. आणि ट्युब्युलिन आपल्याला त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठ्या साईजचे दिसणार आहेत. असे जर आपल्याला काय दिसले, स्ट्रक्चर दिसले, तर हे कशाने बनलेले असणार आहेत, आपल्या मायक्रोट्युब्युल्सनी. हे काय असणार आहेत, आपले मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्युल्स काय करतायत, सायटोस्केलेटन तयार करतात सेलचं. म्हणजे अशा प्रकारे सेलमध्ये आपल्याला काय सापडेल, तर आपले सायटोस्केलेटन इलेमेंट सगळीकडे सायटोप्लाझममध्ये जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे आपल्याला ते प्रेझेंट दिसतील. जसं की मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट किंवा मायक्रोट्युब्युल्स असतील. मग मायक्रोट्युब्युल्स वगैरे हे कुठं दिसणार आहेत आपल्याला जास्त करून, तर सेलचे ज्या सिलिया असतात, फ्लॅजेलम असतात,
किंवा सेंट्रिओलचे जे स्ट्रक्चर असतात तिथं आपल्याला काय दिसणार आहेत, तर मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट तिथं आपल्याला पाहायला भेटणार आहे. मायक्रोफिलामेंटचा जर विचार केला तर ते आपल्याला कुठं दिसणार आहेत, काही काही सेलमध्ये मायक्रोविलाय असतात. हे आपण शिकलो की सेलच्या एका साईडला अशा प्रकारच्या ही सेल आहे, तर ही तिच्या एका साईडला अशा मायक्रोविलाय प्रेझेंट आपण बघितलेल्या. ही एखादी सेल आहे आणि तिच्या मायक्रोविलाय आहेत, तर इथं कोण प्रेझेंट असतात, फिलामेंट्स प्रेझेंट असतात, मायक्रोफिलामेंट्स, जे की काय करतात तिथं एक शेप तयार करतात, स्ट्रेंथ देतात. हे झालं फंक्शन आपण शिकलेलोच आहे. तर हे मायक्रोफिलामेंट्स आपल्याला तिथं पाहायला भेटतात. त्याचबरोबर मायक्रोफिलामेंट आपल्याला कुठं पाहायला भेटतात, तर मसल सेल्समध्ये. मसल सेलमध्ये आपण काय करतो, कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो. मी आत्ताच सांगितलेलं की ॲक्टिन हे आपले काय करतात, मेन कॉन्ट्रॅक्शनमध्ये काम करतात. तर हे झालं. इंटरमिडिएट फिलामेंट हे आपल्याला मेनली न्यूक्लियसच्या वगैरे कडेला नेटवर्क तयार करून त्यांना एक सपोर्ट करण्याचं काम इंटरमिडिएट फिलामेंट्स वगैरे करत असतात. हे झालं आपल्या सेलचं सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन म्हणजे काय, डेफिनेशन लक्षात ठेवायची तर इट इज द नेटवर्क, एक नेटवर्क आहे कुठे, सेलच्या सायटोप्लाझममध्ये. कशाने बनलेलं आहे, प्रोटीनियस फायबर्सनी बनलेलं आहे. प्रोटीनचे असे फायबर्स एकत्र येऊन किंवा फिलामेंट्सनी काय बनवलेलं आहे, सेलच्या सायटोप्लाझममध्ये नेटवर्क बनवलेलं आहे, त्याला म्हणायचं सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटनमध्ये आपल्याला 3 प्रकारचे सायटोस्केलेटन इलेमेंट्स दिसतात, मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट अँड मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोफिलामेंट्स हे कसे आहेत, स्मॉलर आहेत, साईजनी स्मॉलर आहेत. त्यांचा साईज किंवा डायमीटर किती असू शकतो, 6 ते 7 नॅनोमीटर असू शकतो. आणि त्यांच्यामध्ये कोण प्रेझेंट दिसलं आपल्याला, मेनली ॲक्टिन फिलामेंट. इंटरमिडिएट फिलामेंटची साईज किंवा डायमीटर किती असतो, तर ह्या दोन्हींच्या मधला म्हणजे कोणाच्या, मायक्रोफिलामेंट आणि मायक्रोट्युब्युलच्या मधली साईज त्यांची असते. त्यांच्यामध्ये आपल्याला कोण प्रेझेंट दिसलं, फायब्रस प्रोटीन दिसले. म्हणजे फायबर्स, अनेक फायबर्स प्रोटीन एकत्र येऊन बनलेलं तुमचं इंटरमिडिएट फिलामेंट असणार आहे. मायक्रोट्युब्युलमध्ये आपल्याला कसे दिसले, मायक्रोट्युब्युल हे लार्जर साईज दिसले, हॉलो दिसले, ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसलं आणि त्याच्यात कोण दिसलं आपल्याला, ट्युब्युलिन प्रोटीन्स दिसले. त्याचबरोबर आपण त्यांचं फंक्शन बघितलं, ते स्ट्रेंथ देत आहेत, सपोर्ट करतायत, सेल डिव्हिजनमध्ये हेल्प करतायत, त्याचबरोबर ते मूवमेंट घडून आणतायत. हे झालं आपलं सेलचं सायटोस्केलेटन. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की दुसरे स्ट्रक्चर जे आपल्याला दिसतात, जसं की मी म्हणलं सिलिया, फ्लॅजेलम, सेंट्रिओल, ह्यांच्यामध्ये पण कोण कंपोजिशन असणार आहेत, तर हे सायटोस्केलेटनचे कंपोजिशन असणार आहेत. पण त्यांची अरेंजमेंट, ते कसे काम करतात ते आपल्याला इन डिटेल पाहायचं आहे. तर आपण भेटूया या पुढच्या लेक्चरमध्ये. हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद.